अंगी लागतो भाव नाही अंगी भूषण करावया जगी भूषण करावया जगी भूषण करावया जगी भूषण करावया जगी बरी तू पतित पावन हरी तो पतित पावन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन मुखे म्हणवितो दास मुखे म्हणवितो दास चित्ती माया लोभ आस चित्ती माया लोभ आस चित्ती माया लोभ आस चित्ती माया लोभ आस हरी तू पतित पावन हरी तो पतित पावन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन का म्हणे दावी वेशो तुका म्हणे दावी वेश तैसा अंतरी नाही लेशो तैसा अंतरी नाही लेशो तैसा अंतरी नाही लेश तैसा अंतरी नाही लेश हरी तू पतित पावन हरी तो पतित पावन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन करी साच हे वचन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाठ्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 307व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं चरण दुसरं चालू आहे. गातो भाव नाही अंगी मी गातोय देवा पण माझ्या अंगात भाव नाही. कशासाठी भूषण करावं या जगी म्हणजे मला मानाची गरज आहे. भूषण म्हणजे मान मान मिळावं वाटते त्याच्यासाठी मी गातोय. मग मान मिळविणं हा दोष आहे. परमार्थ आपला काय दोष दोष सांगितला ना. परमार्थामध्ये मान हे नसावंच लागतं. मान घेऊच नाही. मान घेतला की अपमान होतो. म्हणून तुकाराम महाराज मानाला तिरस्कार करत असताना म्हणजे मान दंभ चेष्टा ही तो सुकराची विष्ठा. शुक्राच्या गोवाप्रमाणे म्हणजे आम्हाला म्हणतो त्या अभंगामध्ये मान चांगला नाही. आता इतर बोलतात ते खरा अर्थ पर आहे. मी गातोय पण भूषण करावया ना मान मिळविण्यासाठी. ते तसे गात नाहीत. आपल्याला मान मिळावा असं आपल्याला वाटते. असं आपली बाजू धरून तुकोबाराय बोलायचे तेव्हा. पण त्यांनी विनंती केली परी तू पतित पावन पतिताला पावन करणार आहे. आता पतित कळलं तुम्हाला परवाशी आपण पतिताचा विचार काल केला काही. पतित कोणाला म्हणतात पळलेले. जे पडले कुठून पडले स्वस्वरूपापासून वंचित झाले. दुसरे कोण कुठूनच पडले नाहीत. वरून खाली आले. ऊर्ध्व लोकातून खाली अधोलोकामध्ये आहे. ऊर्ध्व लोक म्हणजे लोकांतर तेही नाही. खरा ऊर्ध्व लोक ते गोलोकवासी कृष्ण परमात्मा म्हणजे शुद्ध ब्रह्मस्वरूप आत्मस्वरूप. त्या आत्मस्वरूपापासून च्युत झाले खाली पडले. आत्मस्वरूपापासून बाजूला अलग झाले. म्हणून हेच कोणी एक पतित आहे. अशा पतितांना पावन करणारा कोण आहे भगवान परमात्मा. तू पतित पावन. हे तुझं बस बोलणं पतित पावन तू साच कर खरं कर. म्हणजे मी पतिताला पावन करणार आहे हे बिरुद तुझं चांगलं कर. आणि अंतकरणातले जे दोष आहेत मानाचे हे अशा प्रकारचे दोष माझे घालव. बरोबर आहे ना. अंतकरणातले दोष गेले की मग काय मग निर्मळ झालं. मग अंतकरणातला दोष राहू नये यासाठी देवाकडे विनंती करतात परी तू पतित पावन तर करी साचे हे वचन. आणि मला वाटते देवाला हाका मारल्या की पाप जातच. त्याचं पाप जाते देवाला. तर मग तुम्हाला मागेच म्हणलं मी नमस्कार केल्या गणेश पाप कमी होते. मग त्या भावने नमस्कार करायला पाहिजे. बरं
कित्येक लोक पाय पडायलेले तो त्याच्याबद्दल काय कित्येक अभिषेकन सत्यनारायण हेन तेन हे गाव जेवण गोड जेवण बघ चालू आहे तुम्हाला कमी नाही पण त्या तळमळीनं हाका नाही ठसला कोणला देव म्हणजे उद्धाराची तळमळ आहे का कोणाकर सांगा उलट बंधन जास्त व्हावं अशा प्रकारच्या मागण्या चालू आहेत बघा लोकांची जास्त बंधन पडावं गुंताळ्यात पडावं अशा प्रकारची मागणी चालू आहे मला वाटते देव मग ते त्यांना जसा मागताय तसं देऊन गुंताळ्यात पडायचं का आम्हाला काय करायचं घे तुकाराम महाराजांनी गाठ्यामध्ये ते सांगितलं बऱ्याच ठिकाणी त्याचं चिंतन आलं किंवा हे कोस किडे असं ते कोसला आपल्याला आपण बंधन करून घेतो गुंडाळून चौकून आणि मधात बसतो लक्षात आलं की नाही तशी आपली स्थिती हे जन्ममरणाचं खोपट आपण करून बसलो आणखीन देवाला मागणी मागायला माझ्या लेकराचंच बरं होते कोणाचंच काय होते त्याच्याबद्दल नवसं पुन्हा शरण्या वाटणं अरे बाबा लईच बक्कळ 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 असे लोक साधना करायला दिसतात खूप 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 कशाबद्दल उपवास करणं खडे शनिवार खडे रविवार काय लय असतात ते ऐकण्यात येत होते सांगत होते त्यांना तसे म्हणता येत नाही हो म्हणावं लागतं पण लय बेजार होतात लोक कशासाठी एवढे कुठाने कशासाठी संसारातला दड व्हाव काहीतरी बरं हा काहीतरी आळी अडचणी असतात त्याच्यासाठी खडे शनिवार खडे आठवार काय कशासाठी काय बी करायचं आणि ते नवस सायास करायचे पुन्हा ते फेडायचे मग भगवान ते परमात्मा ज्या ज्या देवतेचा नवस केला ते पुरवितो पण बंधन जास्त व्हायलंय का काय व्हायलंय ना महाराज पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं ते का चुकणार आहे का तितक्या पुरतं ते जाईल पाप नाहीसं होईल तुमचा काय रोग भोग जाईल पण निशेष आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते का हे साधारण दुःख आहे हे दुखायले ते दुखायले ह्याचं झालं असं झालं त्याचं बायकोचं वाटोळ झालं ह्याचं लेकराचं वाटोळ हे तुम्हाला दिसतंय का हे दुःख लय साधारण येतं हे मोठे दुःख नाहीत हे हो आपल्या दृष्टिकोनातून आपल्याला वाटतंय लय मोठं संकट आमच्यावर आलं असं तुम्हाला वाटत असेल पण हे लय काही मोठे दुःख नाही मला खरं दुःख ते आत्यंतिक दुःख त्याला म्हणतात की जन्मायचं ते आत्यंतिक दुःख त्याचं नावच आहे आत्यंतिक दुःख त्याच्यावर मोठं दुःख कोणतंच नाही त्या दुःखात सगळे दुःख आले ते रोग झाला का भवरोग मग सगळे रोग झाले आणि भवरोग गेला का सगळेच रोग गेले मग टीबी गेली कॅन्सर गेला काय काय पुन्हा तुम्हाला रोग होणार पण रोग घालवावा तर ते कोणता भवरोग आणि त्याला औषध ते ब्रह्मरस घे काढा येणे पिढा वारेल पथ्य नाम लोकाचे आणि कवाचे नसेवी भवरोग आहे जाय अनिक काय सुलभ तुका म्हणे नव्हे बाधा अनिक कदा होतांची लक्षात आलं का म्हणजे भवरोग जावा त्याला औषध ते ब्रह्मरस काढा ते रोग गेले की सगळे रोग जातात मग भवरोग घालविण्यासाठी कोणाची विनंती आहे का अशी विनंती कोणी देवाला केली देवा मला ज्ञान भक्ती वैराग्य दे काही दुसरं देऊ नको काय दे काय दे भक्ती ज्ञान भक्ती ज्ञान ज्ञान वैराग्य वैराग्य तिन्ही पाहिजे बरं काय तिन्ही पाहिजे ही मागणी मागा तुम्ही रोज बघा तुम्ही अशी रोज मागणी मागावी आणि मग त्याला ते स्मरण केल्यागणेच पाप जाते ते पंढरपूरला जाऊनच मागणी मागायची गरज नाही इथून दिसतंय ते दिसत नाही इथून दिसत नाही का म्हणायलो दिसतंय खोकडे माकडे दिसायले नाही नाही खोकडं माकड नाही दिसत नाही इथून दिसतंय आता डोळे झाका बरं दिसतंय पंढरपूरचा पांडुरंग मला दिसतोय का तू दिसते करताना भीमा तीर निवासाय पंढरी पुरवाशिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः हे जे आम्ही म्हणतो त्यावेळेला दिसतंय वा दिसत नाही दिसतंय कुठं बी व्यापक रोगाला दिसतंय ते आणि मग ते असं 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 तळमळीनं ज्या वेळेला तुम्ही त्याला हाका मारताल त्या वेळेला तुमचं पाप जातो दर्शनागणीच कमी होते बघा दर्शनागणीच पाप कमी होते दर्शन असं दर्शन बरं असं दर्शन घेतलं की पाप कमी झालं पाहिजे लोकांना वाटत जन्मातले पाप आहेत आपल्याकडं लवकर ती मळ जात नाही दर्शन 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 करण्याकडेच मळ मळ जात 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 जाते कळलं का आता ज्याच्या पहिल्या जन्मातल्या साधना भरपूर आहेत ते एका दर्शनात पाप संपत मग पहिल्या जन्मातल्या साधना पाहिजे होत्या कानोपात्र देवी एका जन्मातली साधना अनेक जन्मात केली होती बिचारी
जगभर वारीला गेली त्या वारकरी संघ आणि भगवंताला पाहिल्याबरोबर कानोपात्राचं पाप गेलं, सगळं पाप निस्तरलं आणि देवाची भक्त बनली. कोण? कानोपात्र. हा, कानोपात्रा म्हणे दासी. कानोपात्रानं अभंग केली बिचारीनं. त्याला आपलंही काय चाललंय, तळमळीनं हाक मारली का त्या उद्देशानं तर ते येतो, पण आपली तशी तेवढी तळमळ नाही. अन्य उपाय करायला लागतो आणि म्हणून ते बघ देवा भरोसा नसल्यामुळे देव बी विचार करतो, मग कशाला काढीत बसायचं, त्याला संकटातून कशाला काढीत बसायचं, आपल्याला तळमळीनं हाकच मारे नाही. काल आपलं चालू होतं द्रौपदी बद्दल, बरोबर आहे ना. द्रौपदी ज्या वेळेला हे राजसूय यज्ञ केला, राजसूय कुठं इंद्रप्रस्थाला, त्यावेळेला ती मय सभा बघितली, ते पडलं दुर्योधन त्या पाण्यामध्ये आणि ते मय सभा मयासुराने केलेली होती महाराज. ते आता त्या सभेचं वर्णन करावं तेवढं थोडे, अशी देवादिकाची सभा नव्हती महाराज. वर्णन महाभारतात आले, इंद्र चंद्र वरुण कुबेर हे जरी देव असले पण मय सभा त्यांच्याकडे अशी नव्हती. एवढा उपकार मानला त्या मयासुरानं आणि म्हणून कसोटीनं ते त्याला सभा करून दिली पांडवायला. का उपकार होता त्याचा पांडवा त्याच्यावर, तर ते खांडवनामधून वाचविल अर्जुनानं. कोण? मयासूर खांडवनात होता, त्यावेळेला ते वाचला, त्याला वाचविला अर्जुनानं आणि वाचविल्यामुळं मयासूर म्हणला अर्जुनाला, कृष्ण परमात्मा देखत म्हणला, वा मी पांडवांचा करतो उपकार, मला काहीतरी काम ते मी काम करतो. तिला कलाकार होता भाऊ आणि विज्ञानाला माळच घालावं लागते, लई शुद्ध वागावं लागतंय, तुळशीला पाणीच घालावं लागतंय आणि त्याला हे येत असं समजू नका. बघा तुम्ही मुसलमान इतके बत्तर असतात ना, तरी पण इंजन काढणं उकलणं सगळं नीट नीट, ही गाडी का नाही सगळीच मोकळी करते. त्याचा मग तिची पहिलं तुकडे 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 करून टाकतील ते मनात आले आणि पुन्हा जोडते. आपल्याला ऐकायचे का ते लोक? मग ते इतके पापी असले तरी तुम्ही अति विज्ञान आहे. पाप्याला जमते, पुण्यवानाला जमते, कोणाला जमते, ते विज्ञान आहे ना, ती माईक आहे. माईक गोष्टीतलं हे सगळं ज्ञान आहे आणि त्याच्यातले भारी ते दैत्य लोक. मयासूर भारी होता महाराज. हा, बिना वायरिंगचा प्रकाश करीत होता तेव्हा घरात उजेड. हा, वायरिंग लावायची गरज नाही, खोकडं माकडं नाचायचे, काय असं कला बाबा बाबा. अहो त्या सभेत बसल्यावर आश्चर्यचकित देव सुद्धा होत होते, अशी कला सभा ती. आणि त्या दुर्योधनाला हेवा वाटला आणि ते मामाला म्हणला, मामा शकुनी मामा म्हणले फक्त तू आवतन दे, जीव खेळायचं, इकडे बोलो, त्याला मी डावा जिंकतो आणि पांडवाचं सर्वस्व हरण करू, आपण सगळी संपत्ती आपल्याकडे घेऊ, तू काही घोळ करू नको, एवढं कर म्हणले. ती म्हणला बरं. आता ती परवानगी काढावी लागत होती आंधळ्याकडून. तर राजावर कोण होता गादीवर? धृतराष्ट्र होता ते गादीवर. ते गेला दुर्योधन, ताता मी आलोय म्हणला. बरोबर बस. का आला दुर्योधन? काय नाही म्हणले, राजूस यज्ञाला गेलो होतो पांडवाचा. झाला का यज्ञाला पांडवाचा? हो झाला. कस काय झाला? चांगला झाला बाबा यज्ञ, त्याच्यासारखा कुठं होणार यज्ञ. बर काय बाबा, त्यांनी संपत्ती गोळा केली, काय लोक त्यांना मान द्यायले, काय ती सभा मानली मयासुरानं, काय 33 कोटी यज्ञाला उपस्थित होते, कुठं कमीच नव्हतं काही, सगळी संपत्ती त्याच्याकडे गेली बाबा. हो असं. तर ते धृतराष्ट्र म्हणला, हो दे काय व्हायला, आता त्याला इंद्रप्रस्थ वाटून दिले, तिथं ते करायला तो हस्तिनापुरात राज्य पहिलं जुनं आपल्या बापदादाचं पिढ्यान पिढ्याचं, इथं तू राज्य करायला ते तुकडा तोडून दिलाय, करू दे त्यांना राज्य, करू दे म्हणले की त्याला डोळ्याला पाणी आलं, उक सांबुक्षी आणि ते पोरग रडलं की आंधळ्याचं मन आंधळ एक मोहिक होत मला, वरून बी आंधळ मधातून बी आंधळ, मोहानं येडं झालं होतं त्या पोर. आणि अंध मोह होता त्याचा. कसा होता? आणि लेकराची माया असावी हो भास्कर, आंधळी नसावी बघा. आंधळी माया काय कामाची? आंधळी माया लेकरात वाटोळ करते बरं, चक डोळे गेले त्याचे. हा नाही, बरेच माणसं लेकराची माया करतात बघा आणि त्याचं लहानपणी वाटोळ करून टाकतात. त्या 2 तुतरी देऊन
त्याच्याला शास्त्रात सांगितले लालेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडे प्राप्ती तू षोडशो वर्षे पुत्रे मित्र वदा केले. लालेत पंचवर्षांनी 5 वर्षापर्यंत त्या लेकराचा लाड करा. फक्त 5 वर्ष शास्त्राने सांगितले. 5 वर्ष झाले रे बाबा 2 थुत्रीत देऊन त्याला शाळेत आला. हा 10 वर्षापर्यंत तालन करावं. तालन म्हणजे कळलं. हा पण लालेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताळेत. हो ते मग जास्तीत जास्त धुमकाधुमकी 16 वर्षापर्यंत त्याला मार्गाला व्यवस्थित लावून कंप्लेंट पोरगा होतो 16 वर्षाला. बरं काय त्याची घडणदळण तिथपर्यंत होऊन जाते जे काय व्हायचे ते. आणि 16 वर्ष झाले की पुन्हा पुत्रे मित्र वदा आचर्य. पोरासंग कसं वागावं मित्रासारखं. मित्र म्हणजे दोस्त. दोस्तासंग कसं वागतो आपण. आपला दोस्त आला बराबरीचा या 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 बसा बरोबर आहे ना. मग आपण बसलो खुर्ची दुसरी खुर्ची त्याला टाकतो चहा करतो आदर करतो बसा बसा म्हणतो. त्याला किंमत देतो की नाही आपण भाऊ दोस्ताला. हा जशी किंमत पोराला द्याव कवा 16 वर्षाला 16 झाली. हो 16 झाली अशी किंमत द्यावी असं वागावं. पण जरा 5 वर्ष होऊस तर लाड करावा. पण त्याच्या पुढे नेट थुतरा थांबवा त्याच्या. हे आंधळ आंधळ मधातून बी आंधळ वरून बी आंध. हो ज्ञानेश्वर महाराज म्हणले बाबा काय त्या संजयची उक्ती ना तिथं. संजय म्हणला काय करा म्हणला हे आता मी सेवक आहे वाकडं कसं लावाव. पण दुःख झालं संजयाला. ते म्हणला हो अप्रसंग माझ्याविषयी बोलशी काही काय तुला कळतंय का नाही म्हणला. मला ब्रह्मज्ञान सांगत बसायला. अरे माझे पांडवाचे पोरं युद्धाला गेले तर ते काय करायले तर आणि विजय कोणाला मिळेल हे सांग. दुसरं भांडण त्याला काय गरज होती विजयाची. विजय सोडून कृष्ण परमात्मा शांतते कथयिष्यामी दिव्य हयात आणि हे भानगडी जाऊ दे कुठाने असत. मग संजयाचं मन थोडं काय करा मालक आहे. पहिले माणसं का नाही इमानदारीने वागत होत. त्याची पगार खात होत ना. संजय पगार खात होता कोणाची आणि मग पगार खात होता आपण तर त्याला आपण वापस कसं बोलावं वाईट कसं करावं वाईट बोलू नये. पण एवढं खरं हे मधून बी आंधळे वरून बी आंधळे काय करावं असं त्याला वाटलं त्यावेळेला. महाराज ते धृतराष्ट्र पोराच्या मोहानं अंध झाला होता. ते म्हणला दुर्योधनाला रडू नको का म्हणून रडायला तू. काय बाबा माझा अपमान झाला असं झालं तसं झालं तिथं मी पाण्यात पडलो घेन तेन असं. ती आली होय जाऊ द्या काय तिकडे यायली स्वरूप कसं दिले बघा देवानं. पोराच्या मोहानं जरा थोडासा व्याकुळ झाला. काय म्हणायचं तुला दुर्योधना. काय नाही म्हणले बाबा खरंच पांडव आता मला कवाच वर येऊ देत नाही असं मला वाटतं. आम्हाला दूध खेळण्यासाठी अवसर द्या. आमचे मामासाहेब म्हणले मला शकुनी मामा की मी पांडवांना जीवता जिंकतो आणि पांडवाचा उत्कर्ष कमी करतो असं मला म्हणले. मग आम्हाला पांडवासंग द्यूत खेळायचा आहे द्यूत तर ते तुझ्यासाठी तुमची सही पाहिजे मोकळी. धृतराष्ट्रानं मोकळी दिली आणि सभा बांधली. ते दूध खेळायला मंडप घालावा लागला भाऊ. या 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 थाट करावा लागला. तकवेन गाद्यान यावन त्यावन खर्च येते लाखो करोडो. आज मंत्री यायचा असला खर्च येते की नाही. मंत्री यायचा असला फुकट येते काय खर्च येते भलता. तसा आता तिकडचा राजा येणारे दुर्योधन राजकुमार आणि हे राजकुमार आणि ह्या दोघांचे काय होणार आहे खेळ. आणि या खेळासाठी खर्च लागणार आहे. खर्च केला कोट्यावधी कोणी धृतराष्ट्रानं. त्याला मोकळी गेली सही दिली जरा. मग ती सभा भरविली आणि धर्मराजाला आव्हान दिलं राजा या दूध खेळायला. दूध खेळू आपण. त्याने वळून दाखवलं नाही भांडण म्हणून प्रेम दाखविलं. दादा तुमच्या आम्ही आलो होतो काय तुमची सभा अमुक टमुक असं दूतापाशी उभं वर्णन करू आणि तुम्ही आमच्याकडे इकडे या हस्तिनापूरला आपण थोडासा दूध खेळू. धर्मराजाला नाद होता जरा काय की काय नाही की बघा कसा आता माणूस किती चांगला आहे महाराज. किती माणूस चांगला आहे. धर्मासारखा कोणी आहे का हो. पण त्याला बी व्यसन होतं त्याच नवलच वाटते. हा खरंच महाराज
धर्मराज पुण्यवान आहे, पुण्यवान आहे. हे त्याचा रथ 4 बोट आला चालत होता. महाभारताच्या युद्धात वर्णन आहे ते सांगायला. जमीन टेकत नव्हता रथ त्याचा आदर चढत. नरो वा कोंजराव म्हणलं की टाकला, तिथं टाकला, तवर नाही टाकला. एकातला बाडी एकेला वाडी. आपलं तर किती आपला फसत आहे, होईत जाते कोण त्याचा नाही रथ आधार करत होता. असं वर्णन आहे महाभारतात. हा, इतका पुण्यवान माणूस आहे. आणि तितका पुण्यवान, कोणाचा ज्येष्ठा नाही, अजात शत्रू. अजात शत्रू, मला वाटतं त्या राजा धर्माला दुश्मनच नाही. त्याचं नाव आहे अजात शत्रू. म्हणजे त्याला कोणी दुश्मन नाही. हा, ते लोक समजित असेल दुश्मन आमचा. आता दुर्योधन आमचा दुश्मन आहे धर्म. आता प्रतिस्पर्धी वाटत होता ना त्याला. असे लोक म्हणत असतील की धर्माला एखादा कोणी दुश्मन की आमचा दुश्मन आहे. पण त्याच्या मनात वाटत नव्हतं की दुर्योधन आमचा दुश्मन आहे. अजात शत्रू. जगात अजात शत्रू काही काही लोक येतो, त्याला शत्रूच नाही, वृक्ष. अजात शत्रू कसा आहे? गाय नाही, बैल नाही, त्याला शत्रू येतो. कोणला? तुम्ही बघा, काय काय बैल दुसऱ्या बैला त्या ठरलेल्या बैला तुटल्या पडतोय, कोणत्याला मारित नाहीत बरं काय. आता ही गाय आपल्या आपल्या गाय घरातल्या मारते का त्याच्या घरातल्या गाईला? आणि दुसरीची गाय आली जमत नाही. आपलं चुपलं कळत आहे हे विचार. ऐकायला कोणी दुश्मन. जो खांदावया घाव घाली लावणी दयाने केली का दोघा एकची सावली वृक्ष दे. बरोबर आहे ना. कोणी लावले कोणी पाणी घातलं त्याला आंबा सारखाच लागणार. आणि तुम्ही तोडायला कुऱ्हाड घेऊन जा तर त्याचा आंबा सारखाच लागणार. होय बालू. सारखी देते फळ बी देते सारखं, सगळ्या गोष्टी सारख्या देते. अजात शत्रू आहे. बरोबर आहे. हा कोणाचा दुश्मन नाही वृक्ष. हो, त्याप्रमाणे धर्म आहे. हो, धर्म आल्याच्या नंतर मग ते पांडव सगळे आले, ते द्रौपदी सहित सगळे आले. कुटुंबाला कुटुंब घेऊन आले. दिवसाचा डावत छोटा मोठा हौशानं बसले. मग शकुनी धर्म एक एक डाव एक एक डाव. धर्मराज लावू लागला पणावर, हे लावलं पणावर, ते लावलं पणावर, ते लावलं. आणि प्रत्येक डाव शकुनी सारखाच व्हायला. ते कलाबाज होता. हो, काय काय लोकांना भाऊ ती त्यागत असेल, त्यागत ती अटकल जमली पाहिजे. एक एक डाव सगळा ओढू लागला. सगळे लोक दुर्योधनाच्या साथीचे अशा पिकू लागले. खेळता येत नाही याला, खेळायला मरतय खेळतय कोण? बाकीचे लोक बघा सगळं जमलं. एक बार घोडे लावले, एक बार खजिना लावला, एक बार राज्य लावलं. एक एक बार एक एक बार एक एक बार असं लावू लागला. एक बार म्हणला 5 पांडव तुमचे दास, असं गावावर सगळं लावलं. सगळं काही राहिलं नाही महाराज. पांडव सुद्धा दास्यत्वात गेले. काय जवळ राहिले काय? धर्मराज म्हणला बस झालं म्हणला, सगळं गेलं म्हणला. राजे गेलं, वैभव गेलं, सगळं घोडे घोडे काय नाही म्हणला. आम्ही तुमचे दास झालो पांडव कौरवांचे. आमच्याजवळ काहीही नाही, तर लावा. धर्मराज थक्क झाला. शकुनी नाटकं सांगितली. शकुनी म्हणला धर्मराज तुमच्याजवळ एक गोष्ट आहे, नाही असं म्हणणार, एक गोष्ट शिल्लक आहे. आणि त्या गोष्टीसाठी मागलचं सगळं आम्ही जिंकलंय तेवढं परत करू. लालूच असती ही विषयात एकदा. आणि कोण्या विषय हे आपल्याला नाही का माहिती भाऊ शिकल्या जमतंय. आता नाही येत नाही, आता येत नाही त्याला काय नाना असं म्हणूच नका तुम्ही. करू म्हणेल ते होईल. एक बार म्हणलं ह्या पोराला आत्तापासून 10 वर्ष झाले. मोबाईल कावापासून 10 वर्ष. माझ्या 8 वर्ष संघ होता पद्माकर. मला कामच पडलं ना नाव फिट करायचं. विनायक भाऊचं नाव फिट कर बरं. ते नाव आता ते पद्या गे सुटल्यावर मग इवायला थोडं कळू लागलं. इवाय जरा अर्धे हाकीम जान खातर आहे. हा, बंडू करायचं तर बोंडू करीत होते. बघा तुम्ही त्याचे नाव आहे. आणखी जुने नाव. इतक्या माणसाला पार्टी द्यायची, कोणतं नाव सांगायचं? खेळा हे झाले जरा त्याच्यात ते डॉक्टर थोडे झाले मला की इवायला फिट करा. मग इवायला तितका अर्धवट काय करायचं काय कवा काय असं. मला ते असं नाव कसं बसवायचं हे ते दुसऱ्याच्या हातात आवडलं. एक दिवशी म्हणलं याला
झाले वर्ष होत आलं. म्हणलं, बरं, हे मला नाव कसं फिट करते सांग बरं. बोलला म्हणलो मी आमचा गुरु आहे बरं काय, नाव शिकविण्याचा गुरु झाला ना मला. हा, त्याच्यात हुशार येते. त्यानं मला सांगितलं हे असं दाबा मारा, असे असे बटन सांगितले, नाव फिट करायचं. फक्त एक बार सांगितलं का नाही त्याला विचार केला, एकच बार सांगितले. आता अमृत काय, अमृत महाराज इतकं अवघड नाव आहे यांचं. हा, अमृत बसविणं सोपं नाही महाराज. अमृत नाना नाव माझ्यात बघा कसं बसवलंय, जशास तसं शास्त्र शुद्ध असं ते सगळं येते मला. आता तुम्ही म्हणायचं येत नाही ना, नाही शिकल्यावर काय यायचं नाही का, मग हे गाता सोडावं लागेल. तिकडेच बघा की हो येत यायचं. हा महाराज, हे जेथे त्याचा विषय एक सांगायला तुम्हाला. हे पानात पैल पट्टू काय काय ते शकुनी पैल पट्टू लईच हुशार होता महाराज करू. त्यानं काय म्हणला धर्मराजाला, राजन तुमच्याजवळ एक आहे म्हणला भाषेराव, ते चुलत भाषाच आहे ना. एक आहे म्हणला राजन युवराज, काय तुमची बायको द्रौपदी ही, आणि ही बायको तुम्ही पणावर लावायला एक वस्तू शिल्लक आहे तेवढी. भाऊ लावली तुम्ही पण ती आहे, आणि ती बायको जर या डावावर लावली, मागलचं इथून मागलचं जेवढं आम्ही जिंकलंय तेवढं सोडून देऊ. लालचीत पडलं. त्याला वाटलं एवढा तरी डाव आला का, गमविलेला तरी जमलं. गमविलेला आलं का नाही हो, जुवारी यायचा जैसा डाया तसं हो, त्याच्यात लोभात पडतोय. हरी उंचावया जुवारी जैसा ये डाया. जुवारी नाम पाणी खेळणारा डावात येतोय कशासाठी, हारी म्हणजे गमविलेलं मिळवायला. हो, एक बार गेले पानावर पैसे का नाही 10,000. त्याला वाटतंय काय करावं, 20,000 रुपये दिले तेवढे पण तरी गिरी म्हणून डबल डावाव लावते. तुला कोणी लावते तेच काय, जगात खेळणारे खूप आहेत ना, आता बी खूप लोक आहेत महाराज. राजा धर्मानं त्याला मोहात पडलं. त्याला वाटतं द्रौपदी लावावा आणि डाव आपल्यासारखा व्हावा. सगळं जिंकलेलं आलंच महाराज. कालवा उठला इकडे, पांडव सोडून घेऊ लागले, पण मर्यादा नाही. मान थोरल्या भावाला किंमत, कारभारी थोरलाय, बाकीच्याला बोलता येते का. अर्जुनानं खाली मान घातली होती. काय काय आमचे दादा तुटीला बसले, आता बायकोला लावायला आमचंही दास्यत्वात आम्ही गेलो होतो. म्हणजे आता त्याची नोकरी आम्हाला करावं लागली. त्याच्यात भीम चोरून घेऊ लागले. भीमदादा गडबड करू लागले. पण अर्जुनानं सांगितलं भीमा गडबड करू, अपमान होईल आपल्या भावाचा. बरोबर आहे ना. तितक्या माणसात भावाला काय हो पाहिजे का तुम्हाला बायको लावायला, काय असं जर म्हणशील तर भावाचा असं, तर भावाची किंमत काय राहील. सांभाळलं पाहिजे माणसाला, किंमत नाही कमी झाली पाहिजे आपल्या भावात. तू थोडं शांत. भीमाला दाबून धरण्यावरचं कोण, भीमाला तर राग येऊ लागला, धुणका वाटू लागलो कोणला, थोरल्या भावाला. धर्म त्याच्यानंतर भीमया धाकटात काय थोरल्या भावाला धुणका असं वाटू लागलं, पण काही बोलणार नाही महाराज. हे अर्जुनानं दाबून टाकलं. भीमानं चोळून घेतलं, खाली मान घातली. काय जगायचं होईल तसं. त्या टायमाला भीष्माचार्य द्रोणाचार्य सगळ्याच्या अंगावर काटा. म्हणजे आता अवघड सर्व विकोपाला गेले. एक तर सगळं राज्य गमविलं, सगळंच केलं सगळं. पण आता बायको हे काय विचित्र घटना आहे, असं काय आहे असं वाटू लागलं. पण तिथं ऐकत येत म्हणू लागले आता बस करा, खेळ बस झाला. तर ते कोण कर्ण शकुनी दुःशासन दुर्योधन हे सगळे चांडाळ चौघडी. बरं चांडाळ चौघडी, 4 जण आहेत भाऊ. हे किती 4 कोण कोण, दुःशासन दुर्योधन सखे भाऊ 2 जण, कर्ण आणि शकुनी. हे 4ची गट्टीच होती भाऊ. त्याला म्हणायचं चांडाळ चौकडी. हा महाराज ते धुण केलं भीष्म. गपची बसा म्हणले, रंगाला आला डाव, रंगाला आला महाराज. कोणाला कोणी बोललेलं नाही. गपचीप आणि डाव शेवट टाकली की द्रौपदी. हा झाली म्हणले, द्रौपदी डावावर आम्ही तुमची दास्य म्हणून तुम्हाला यायलो. द्रौपदीच्या मोबदल्यात मागलच्या वस्तू सगळ्या आम्ही घेणार जर आमचा डाव हे आला तर. कोणी म्हणला हो लावला. म्हणून धर्मानं ती दासी म्हणून लावली डाव. आता लावली डावावर, आणि तेही डाव शकुनी सारखा टाळ्यात वाजवल्या. 4 टाळ्या वाजवल्या. हा टाळ्या वाजवल्या. आता काय
अर्जुन धर्म भीम खाली म्हणा कोणी काय धर्मला सुद्धा रडू लागला तर काय डोळ्याला पाणी आलं सगळं गेलं आणि शेवटी द्रौपदी बी मला वाटलं होतं एवढा डाव आला की सगळं येते पण नाही आलं नशिबाचा खेळ कपची बसले दुर्योधन तर खुश झाला हा दुर्योधन खुश झाल्यावर शकुनी मामा म्हणले दुर्योधना धर्मराजाची जेवढी संपत्ती तेवढी तुम्हाला मी देऊन टाकली जिंकलेलं तुमच्यासाठीच हे केलं जिंकलं हे सगळं दिले हे तुम्हाला आता आता पांडव तुमचे दास झाले आणि द्रौपदी दासी लगेच दुर्योधनानं सांगितलं दुःशासनाला नाही एका नौकराला सांगितलं आधी प्राप्तिकामी नावाचे प्राप्तिकामी नौकर आहे याला बोलले गेले आमची ती द्रौपदी दासी झाली राणी वसा तिला बोलले सभेत दुर्योधनानं बोलले आणि त्याला तिला समजून सांग की आता पांडवाची बायको तू राहिली नाहीस कौरवांची दासी झाली कौरवाची दासी झालीस एवढं समजून सांगून तिला बोलून घेऊन ये प्राप्तिकामी गेला त्याचं नाव प्राप्तिकामी नौकर सेवक आहे ते दुर्योधनाचं ते गेला आता ते द्रौपदीला सन्मानानं बोलला ते नौकर विचार आहे ते म्हणला द्रौपदी राणी साहेब तुम्हाला दुर्योधन राजानं बोलले सभेमध्ये माणसं आहेत काय म्हणून तुम्ही त्यांची दासी झाला असं ते म्हणजे डाव खेळले म्हणजे दूध खेळला आणि धर्मराजानं तुम्हाला शेवटी डावावर लावलं सगळं राज्य वैभव गेले त्यांचं पांडव बी दास झाले आणि तुम्ही दासी बनलात तुम्हाला डावावर लावले तर तुम्हाला त्यांनी बोलले दुर्योधनाच्या आधिपत्याखाली तुम्ही गेलात असं द्रौपदी म्हणली मी जरी आधिपत्या खाली गेले असते तर सभेत काय येऊ बरं त्यातून सभेत येणं बिन आतून पुन्हा मी ऋतूच नाते माझा ऋतूचा दिवस आणि ऋतूच नात असल्यामुळं विचारचंडा करता येत नाही कसं काय मला येता येईल ते वापस गेलं प्राप्तिकामी वापस गेल्यावर त्यानं दुर्योधन राजाला नमस्कार केला सांगितलं राणीसाहेब येणार म्हणले त्या म्हणाले की सभेत कशाला येऊ पुन्हा ऋतुस्नात भेट त्या असं ते म्हणल्या म्हणजे दुर्योधन म्हणला ऋतुस्नात असो का काय असो आमच्या मनाचा प्रश्न आहे दासी म्हणल्यावर आमच्या मनासारखं वागावं लागलं ऐकावं लागलं दुःशासना तुझा आहे भावाला म्हणलं धाकट्या भावाला पहिला नंबरचा दुर्योधन आणि दुसरा नंबर कोण दुःशासन काय म्हणले दुःशासना तिला घेऊन ये आणि जर येत नसेल तर केसाला धरून आण मोकळी मग काय ते दुःशासन दुष्ट आहे गेला गेल्याबरोबर त्याला म्हणला वहिनी तुम्हाला दुर्योधन राजानं बोलविले तुम्ही त्याच्या पत्नी झालात आता दासी झालात तुमच्या नवऱ्यानं लावले म्हणला येऊन देवतात हक्क राहिले नाही महाराज इकडं चोरून घेऊ लागले पांडव काय काय संकट बघू काही बोलता येईल काय आता दासी त्याची देऊन टाकले आपण हे सगळं हक्कच राहिलं बोलायचं तितक्या भीम गडबड करू लागला काय करावं आता तिचा अपमान करतो वाटू लागला पण अर्जुन दाबण्यावर होता भीमा शांत राहाय तू गडबड करू नको काय करावं शांत राहावं लागतं आपल्या भावानं गमवलं काय करावं भावानं लावले ना आता म्हणता येते का नाही म्हणून गपची बर त्या दाबण्यावर महाराज ते दुःशासन गेला ती म्हणली अहो म्हणले तसं नाही मी आले असते मी त्याच्याबद्दल वाद नाही आमच्या नवऱ्यानं लावल्या म्हणतात तरी पण मी ऋतुस्नात आहे हो ऋतुस्नात असल्यामुळं येणं योग्य आहे का म्हणजे विचार होईल तसं जमणार नाही म्हणलं यावंच लागत नाही म्हणली मी येत नाही म्हणली माहिती तुम्ही काही म्हण असं धरलं त्याला केसाला विचारच्या मानला का दुष्टायला काय हो त्याला काय ऋतुस्नात आणि काय त्या पाप्याला पाप्याला काही विचार नसे फालताला असतात ते तिच्या केसाला धरलं आणि फटफट फटफट वडीत आणू लागला कोण दुःशासन हा फटफट फटफट वडीत आणलं सभेमध्ये ती रडू लागली आरडू लागली काय करावं काय नाही हो पांडवाकडे बघू लागली भीष्माचार्याकडे बघू लागली द्रोणाचार्याकडे बघू लागली तिला वाटलं हे सोडतील की कसे म्हणजे नवरे मला इज्जत खता करतील करू देतील असं वाटलं तिला पण भानगडी ही नवरेच राहिले नव्हते तर अधिकार कोणाचा झाला होता त्या दुर्योधनाचा बोलता येतं का नवऱ्याला घाली मान घाला गपची बस आणलं सभेत त्यानं दुःशासनानं आणि दुःशासनानं सभेत आणल्यावर दुर्योधनानं मांडी उघडी केली काय उघडी केली मांडी डावी मांडी उघडी केली आणि सांगितलं बस मांडीवर माझ्या मांडीवर बस माझी पत्नी झालीस तू भीमदादा दात खवळवली
काय करा म्हणजे कडूला काय आता ह्याला मांडी दाखवायला म्हणजे मांडी बस म्हणते म्हणजे लाज वाटत नाही त्याची मांडी नाही फोडणं मला नाव भीम नाही त्याने तिथं प्रतिज्ञा केली ती भाऊ त्याची मांडी फोडील म्हणून आणि म्हणून भगवंताला बलरामदादाला सांगावं लागलं की ह्याची प्रतिज्ञा पुरी केली म्हणून भीमदादानं प्रतिज्ञा केली मांडी दाखवलीच ना बा त्या द्रौपदीला तुझी मांडीच फोडतो असे भीमदादा तिथंच म्हणले होते महाराज द्रौपदीला आणलं आणि दुर्योधनानं सांगितलं फेरा इथं लुगडं आमच्या मनावर आहे दासी आमची झाली आहे काय करायचं आणि कसं करायचंय मर्जी कोणाची आता आमची कोण बोलणार नाही आमच्या दासीला आम्ही काही करू फेरा लुगडं आगाव की नाही आता हे आगाव की नाही सांगा आता ह्याच्यापेक्षा आगावपणा काय दासी झाली तर काम सांग दासी झाली तर काय आगाव कर का एकांतात का लोकांतात गुडगुडे फेडा कोणी आई बाईचे लोगडे लोकांतात कसे फेडावे का मग होय एवढी विटंबना कशी करणार पण ही आगावपणा म्हणते त्याला आगावपणा पाप जास्त करायचं पाप जास्त पापच मग म्हणून तर ती महाराज द्वापार युगातली कृत्य आहे द्रौपदी कृत्ययुगातली कृत्या रेणुका त्रेतायुगातली कृत्या सीता आणि द्वापार युगातली कृत्या द्रौपदी या 3 बाया 3 युगातल्या कृत्या आहेत त्याच्यामुळे नाश झालाय सगळ्या कुळायचा कळलं का सीतेमुळं बरबादी झाली त्या रावणाच्या कुळाची खानदानीची भक्कल दुष्ट मारले आणि दुष्ट मारण्यासाठी त्या जगदंबा अवतार घेतात मला त्या जगदंबाच आहे कोण ही रेणुका माऊरची ही सीता माता आणि द्रौपदी हे काय म्हणा पतिव्रता ह्या आणि ह्या दुष्टांत निर्दलन करायला अवतार घेऊन आले असं म्हणायला हरकत हे आता बघा ना पाप भरलं येत म्हणजे फेडा आता फेडा साडे म्हणल्यावर द्रौपदीला संकट आणलं नाही इतकं कोणी तांदलं आता लुगडं फेडायचं मग इज्जत हता व्हायली लग्न अवस्थेत सगळ्या लोकांना बघायचं म्हणजे कसा सगळ्यांना खाली माना घातल्या भीष्म द्रोण हे म्हणे होते सगळे महाराज काय सांगा कोणी बोलणं गेलं तिथं 5 पांडवांना खाली माना घातल्यात कोणी बोलणार भीम फक्त गडबड अर्जुन गपची बस असं ते सांगण्यात होता की कोणी बोलत नाही धृतराष्ट्र आंधळा होता त्याला माहित नाही काय त्याच्या देखत घडायले का कसं घडायले समोर मग काय बोललं त्यानं उठून निवारण केलं असतं तर जमत नव्हतं का काहीच बोलणं ते तर आंधळ काहीच बोलले नाही भीष्म काहीच बोलले नाही खाली मान घातली भीष्मानं द्रोण होते इतकंच नव्हतं ते हे होते तुमचे द्रोणाचार्याचे मेवणे कृपाचार्य सगळे महान महान व्यक्ती होते तिथे काही कमी लोक होते का हुशार होते ज्ञाते होते तपी होते पण काहीही कोणी बोलना खाली माना घातलं अन्न खावं लागलं हा दुर्योधनाचं अन्न खात होते नाही हो भीष्माचार्य का बोलले नाही आता तिला वाटू लागलं मै लुगडं कसं फिरू देतील पांडव मै नवरे पुन्हा भीष्मासारखे पितामह आहेत द्रोणासारखे सद्गुरू आहेत हे कशी माझी इज्जत कमी करू देतील म्हणून भाव त्याच्यावर आणि इकडे हाका बी देवाला मारायला देवा धाव देवा धाव देवा धाव देवा धाव पण शिकतात ही करत या मग हे लवरे हे पितामह हे द्रोण हे कृपाचार्य हे कशी मग इज्जत कमी करू देतील असा अर्धा जीव कुंकडे आणि तोंडाने हाका कोणला देवाला देव म्हणला आपल्याला पक्की हाका मारणार नुसत्या तोंडाने हाका मारायली आणि मनात तिच्या भाव तर घ्यायचा सोडविण्याचा आहे मग ते सोडवित असेल तर सोडवू द्या आपण खायला जायचंय ये ना गेला कोण कृष्ण लवकर ये ना गेला का एक निष्ठा झाली नव्हती एक लक्षात आलं का म्हणजे देवाला काय पाहिजे माहितीये का एक तुझ्याशिवाय मला कोणी नाही असं म्हणलं की देव भेटते आणि त्याच्यावर कृपा करते आणि पतिताला पावन करते पण तुम्ही तसे एक निष्ठेने त्याला हाका मारायला पाहिजे द्रौपदीचं अर्धमन इकडे आणि अर्धमन तिकडे आणि हाका मारायला देवा धाव काय उपयोग व्हायला गेला देवाचा देव लवकर येणं गेले आणि हे तर वडावडी तिनं धरलं एक पदर धरला आणि तिनं फिरू देणं गेली ती आणि त्यानं धरले कोणी दुःशासनानं अशी गडबड चालू आहे महाराज आणि लोक म्हणते भीष्माचार्य का बोलले नाहीत भीष्माचार्य ते बोलले नाहीत त्याच्यामुळं की मी या गादीचा मालक सेवक म्हणून काम करीन अशी बापाच्या लग्नासाठी शपथ घेतली ते कोणी माझ्या बापाचं लग्न व्हावं आणि ती त्याला मच्छगंधा मिळावी म्हणून त्याच्या कोळ्यापाशी त्या पोरीच्या बापापाशी शपथ घेतली होती
की मी ही जी गुरुकुलाची गादी आहे या गादीचे वारस तुमचेच नातू होतील. त्या कोणाला म्हणजे दासराजाला म्हणला होता भीष्म. आणि मी सेवक म्हणून काम करीन, जरी केलं तरी सेवक म्हणून, पण राज्य करणार नाही. पण म्हणजे तुमची मुलगी आमच्या बापाला द्या, माझ्या बापाला लग्न करा वाटायचं. असा पितृभक्त होता कोण? भीष्म. मग आता गादीच्या सेवकाला गादीवरल्याला प्रतिकार करण्याचा अधिकार आहे का? हे बोला. दुर्योधन युवराज आहे, पहिली पदवी असते राजा, दुसरे पद युवराज आणि तिसरं पद आहे मंत्री. आताच सांगतो तुम्हाला, पहिलं पद राष्ट्रपती, दुसरं पद पंतप्रधान आणि तिसरं पद मंत्री. आज बी तसंच आहे की नाही? आज लोकशाही आहे. काही आयुष्याचा धरावण, काही कुटाने, काही आणते हे उतारा. हे पण पहिलं तसं नव्हतं ना. काय होतं ते? हुकुमशाही. सरकार म्हणेल ते परोपकार. आता धृतराष्ट्र राजा आणि त्याचा उत्तराधिकारी कोण? पोरगा दुर्योधन युवराज आहे. भीष्म मंत्री आहे. सेनापती मंत्री हे खाल्ले पद आहेत ना. मग खाल्ल्या पदवीधाराला, वरल्या पदवीधाराला प्रतिकार करता येतं का? कसं करता येईल? द्रोणाचार्य म्हणायला पाहिजे. कोणी? गुरु नाही महाराज. गुरु जरी असले दुर्योधनाचे, लक्षात आलं का? गुरु आहे पण सद्गुरु नाहीत महाराज. हा, गुरु तर सद्गुरु फरक असतो. गुरु कोणते, कशाचे? धनुर्विद्या विद्येचे का ब्रह्मविद्येचे? आणि मग ब्रह्मविद्येचा शिष्य असल्या गुरुला मान देतो. धनुर्विद्येचा शिष्य मान देत नाही, तेवढा देईल तर त्या विषयापुरतात. आणि त्याच्यात असं या, जर समोर गुरु बी आला भांडायला तर बाण सोडायचे आणि त्याला बी मारायचं. मारलं नाही का अर्जुनानं? समजा दृष्टद्युम्न बी शिष्यच होता की दुर्योधनाचा, आपला द्रोणाचार्याचा. मग दृष्टद्युम्न तलवार हाणून ते मुडक उडविलंय, शिष्यानंच मारलंय ना. दृष्टद्युम्नाला कोणी शिकविल तर? अरे द्रोणानं शिकविल तर. दृष्टद्युम्न द्रौपदीचा भाऊ आहे ना, ते ट्रेन केलता धनुर्विद्येत कोणी? द्रोणाचार्यांनी. आणि त्यानं तलवारीनं मारलंय. माझ्या बापाचा वैरी म्हणून, माझ्या बापाचा हे दुश्मन आहे, ते उसनं घेतलं. युद्ध तसलं या. म्हणजे कौरी आहे त्याच्यात ना. हे गुरु ना, गुरु शिष्याचं नातं आहे का? पण कशाचं? काय कशाचं? म्हणजे क्रूरतेचं नातं आहे महाराज. इथं दयामाया क्षात्रधर्म आहे ना. क्षात्रधर्म दयामाया नसती भाऊ. म्हणून बोलता आलं का कोणला? नाही बोलता आलं नाही त्यांना. म्हणून काहीच नाही, कोणी बोलले नाही महाराज. आणि हे फेडूच लागला. पण द्रौपदीला वाटलं भीष्म खाली मान घातली म्हाताऱ्याने, काही बोलत नाही. द्रोण काही बोलत नाही. हे सगळे हे जे अन्नाचे पोशिंदे, ह्या दुर्योधनाच्या अन्नाचे हे पोशिंदे झाले. त्याचं अन्न खाते ते. आणि द्रोणाचार्य अन्नच खात होते ना, तेच अन्न खात होते. कसं बोलत? हे बोलत नाही. आणि पांडव आमचे मजबूर झाले. म्हणजे महिनवरे मजबूर आहे. आता मला सोडविणारा कोणीच नाही एका कृष्णाशिवाय. म्हणून मग म्हणली कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडे रे हरी. हरी तू आमचा कैवारी. धाव धाव देवा धाव, अशी म्हणली महाराज. आणि कळकळीनं हाक मारली. अंतकरण पूर्वक विनंती केली. अंतकरण पूर्वक विनंती केल्याबरोबर उपस्थित झाली गरुडा. हा, द्रौपदीच्या लागे नारायण. हो, त्याला काय महाराज झटकून आला. आणि तिथं आया बी म्हणायला आहे पुन्हा आला. द्रौपदी का हाक मारली दिसा ना तुला? घंटा झाला हाका मारायले. ते म्हणलं हाका मारू लागलीस, पण अर्ध्या तिकडं जीवन अर्धा इकडं जीवन. खरं बोल, तू अंतकरण तुला साक्षी घेत. तुला वाटू लागलं मग भीष्म हे ते हे नवरे कशी मला सोडल्याशिवाय राहतील असं वाटू लागलं की नाही? की म्हणजे हो, आत्ता वाटलं की मला ह्याच्याशिवाय कोणीच नाही आणि म्हणून आलो. माहितीये का तुला? तुझं अंतकरण तुला सांगता येईल ना? ती म्हणजे बरोबर आहे देवा, आता खरंच मला तुझ्याशिवाय कोणीच नाही असं वाटलं म्हणून मी हाक मारली. आलो ठीक आहे. पण आमचा नियम आहे, दिलेल्या वाचून फळप्राप्ती कैची इच्छा कल्पनेची व्यक्त, म्हणजे दिल्याशिवाय मिळत नाही. तू कोणाला वस्त्रदान केलेस का? सांगा आता जमलं का? ही वेळ काही विचारायची. तू वस्त्रदान केले तर वस्त्र मिळतील. तू अन्नदान केलं तर तुला खायला अन्न मिळेल. पहिल्या जन्मात नाही दिलं किंवा या जन्मात नाही दिलं नाही भाऊ तर मिळत नसतं बरं. काही नाही भाऊ, आताच काय दान धर्म करून घ्यायचे करून घ्या. हो खरं होय बरं का बालमा.
या जन्मात दिलं तर पुढच्या जन्मात मिळेल की नाही नियम आहे कसं की दिल्या वाचून मिळत जन्मच घ्यायचे नाहीत आम्हाला काय मुक्त होणार आहे करायला कुठे होय बाबा हा? काय हा, मुक्त झाल्यावर काय गरज नाही महाराज तितक्यात ती म्हणते या का देवा ही विचारण्याची वेळ नाही पण मला काही एवढं कळत नाही कोणाला दान केलं माहिती आठवत जाऊ दे भानगडी करू नको ज्या वेळेला तुझं बोट कापलं होतं राजूश्री यांनी होतं त्यावेळेला माझ्या पदर फाडला काय पितांबराचा शालूचा आणि ते पदर फाडून चिरगुट तू ह्या बोटाला ते रगत निघाल एवढं मला आठवत त्याला फक्त आठवण करून द्यायची होती हे द्रौपदीचे का माहित नव्हतं का त्याला सिंधू गुंडाळलेलं काय नाही म्हणलं आता सोड ते लुगडं जे सोडून उगं बिनगोर राय आणि त्यानं फेडलंच की मग लुगडं हात सोडलाही ना फिटलं फर त्याला काय उठलं फिटलं पण मधातून निघालं त्याच्यावर नाव कृष्ण एक नाही महाराज 1080 मला वाटतं लुगडे दिले नाहीत लुगडेच झाला लुगडे दिले का नाही दिले नाहीत वस्त्रे हारणे वस्त्रे कैसी झाली बरोबर आहे ना गौरवी पांचाळी कैसी सभे माझ्या आणली आणि वस्त्रे हारणे वस्त्रे कैसी झाली माऊली भगवान परमात्मा वस्त्र बनला महाराज ढिगारा लागला असे फेर एक काळी दुसरी दुसरी तिसरी वरून कृष्ण 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 नाव असे हजारो लाखो लुगडे महाराज दुःशासनच कटाळलं किती वाढणार आहे माणूस शेवट माणूस आहे आणि ते कोण आहे देव आहे म्हणजे देव देणारा असल्यावर तुम्ही सांगा बरं ते 1000 हाताने देणार आहे तुम्ही 2 हाताने किती घेता होय नाही नाही ना किती केली किती घेता ते देता झाल्यावर महाराज तितके लुगडे फेडले कटाळलं आणि मग बघू लागलं भाऊ भावाकडे बघितले दादा मला कटाळा आला असं त्या भाव दाखविला मला कटाळा ते म्हणले बस झालं आता सोडून भीष्माचार्य म्हणले आता तरी बस करा द्रौपदी नागवी होत नाही तुम्ही काही प्रयत्न करा आणि मग ते नागवे नाही ते बंद केलं मग ते खेळच बंद झाला ते लक्षात आलं नाही हे शनिवार नाही मग शेवटी महाराज आता काय होते की काय नाही की असं थोडस वाटलं मग 5 पांडव गेले त्या आंधळ्याकडे पाया पडायला आंधळ्याच्या पाया पडले तर ते म्हणले द्रौपदी झाली गेली गोष्ट पार तुझं लुगडं फेरायचा प्रयत्न आमच्या गावड्याने केला पण तुझं लुगडं फिटलं तुला पुरविणारा वासुदेव काही कमी पडलं नाही तुला पण आता तू जरा गुन्हा माफ यानं जरी केला असेल हे मूर्खायनं म्हणायला त्याला त्याच्या देखत होतं साठाळा येईल आंधळ कसं आहे साठाळा आहे वैकडू जाऊ दे द्रौपदी राग धरू नको काय असतंय ते कसं आहे तुझ्या नशिबातच होतं म्हणायला आणि हे कडून तसं केलं मी राजा आहे शेवटी तुझ्या सासरा आहे चुलत तरी सासराच मी तुझा मला तुमची माया येते पण ही मूर्ख जरा कडू टिंगार देत जरा काय करावं बघ जाऊ दे तुला काय मागायचं मागून घे 3 वरदान मी देऊन टाक काय 3 तिथं दिले 3 वरदान मग 3 वरदान दिले मला वाटते टाइम झाला उद्या भाऊ नाही टाइम 5-7 मिनिट आगाव आणि किती वरदान सांगत बसला उद्या जमून उद्या